मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका व्हिडिओमध्ये। आणि नसतं ना तेव्हा काहीच दूध घरामध्ये नसतं आणि जेव्हा असतं ना तर तेव्हा 1-1, 2-2 लिटर दूध घरामध्ये पडून असतं। तर आता एवढ्या दुधाचं काय करावं काही समजत नाहीये। म्हटलं चला काहीतरी खीर वगैरे बनवून घेऊया। आणि आमचे जे दूधवाले भैया आहेत ना त्यांचं हे असंच असतं। तर असो तरी ते सकाळी सकाळी सिद्धांच्या टिफिनला जे आहे ना ते मी ते कोरडी भाजी बनवली, 2-3 चपात्या सुद्धा बनवल्या आणि त्याला टिफिन भरून दिला। आणि नंतर मी कारले मुरत घातले होते मीठ आणि हळद लावून रात्रीच्या वेळेला, ते सुद्धा उकडून घेतले। आणि आता बघा इथे काय चाललंय आहोंचं, इथे भजी बनवायला घेतलेली आहेत त्यांनी। आता सायंकाळचे 5:30 वाजलेत बघा। तर ते चहा वगैरे जास्त घेत नाहीत, तर मग त्यांना काहीतरी खायची इच्छा झाली होती, तर ते म्हटले की मी आता भजीच बनवतो। मी म्हटलं, मलाच म्हटले होते ते खरं तर बनव म्हणून, पण मला तर खरंच चांगली भजी बनवताच येत नाहीत। आतापर्यंत ही 10 वर्ष झालेत आमच्या लग्नाला, पण मी अजूनही म्हणजे खूप कमी प्रमाणात भजी बनवते। तर हेच बनवतात बघा। तर खूप मस्त आणि कुरकुरीत झालेले आहेत माझे ना, असे गोल गोलच म्हणजे होतात। ते मध्ये असं पीठ लागतं, त्यामुळे त्यांना तर बिलकुलच आवडत नाहीत। म्हणून ते स्वतःहूनच बनवतात त्यांना जर जेव्हा खायचे असतील तेव्हा। ते कधीतरी आम्ही बाहेरसुद्धा खातो। तर भारी बनवतात बघा त्यांनी, खूप टेस्टी असतात। मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्ही बघितलेलं आहे की मी बाकी सगळा स्वयंपाक केला होता पुरणाचा आणि त्यांनी भजी बनवली होती। तर हे असंच आहे, मग मला तर काही जमत नाही त्यामुळे तेच बनवतात। तर काहीतरी चटपटीत खायची इच्छा झाली ना की 5-10 मिनिटामध्ये हे भजी जे आहेत ते बनून जातात आणि खायला पण टेस्टी लागतात। तर त्यामुळेच ते इथे बनवत आहेत आता। आणि सिद्धांतला पण काहीतरी खाऊ वाटत होतं, म्हणून तो पण म्हटला की पप्पा आता तुम्ही भजीच बनवा। मग पप्पाने लगेच बनवायला घेतलेत आणि खूप भारी लागतात बघा। यांना तर तांदूळाचं पीठ पण टाकायची गरज पडत नाही, मी कधी कधी टाकते तर माझे एकदम ते कडकच होऊन जातात। कधी कधी पीठच राहतं मध्ये, कधी कधी कडकच होऊन जातात। तर त्यांची टाकण्याची पद्धती बघू शकताय कशी आहे। आणि मला हे जमत नाही, मेन पॉईंट सगळं मी सारखंच करते, म्हणजे कांदा वगैरे सगळं सेम, कटिंग वगैरे सगळं सेम असतं, पण ही जे टाकण्याची पद्धत आहे ना तेलामध्ये जी भजी सोडतात ना, तर तसं मला नाही जमत, त्यामुळे ते तेच करायला लागलेत बघा। जाऊ द्या, आयतं कधीतरी आपल्याला खायला पण मिळतं, छान वाटतं आणि दुसऱ्यांच्या हातचं कधीतरी आपल्याला सुद्धा खाऊ वाटतं। तर हे एक पॉईंट छान आहे माझ्यासाठी की त्यांना ना बऱ्यापैकी स्वयंपाक बनवता येतो, म्हणून मला अशी हेल्प होते स्वयंपाकामध्ये वगैरे कधीतरी। तर तेल थोडंसं कमी आहे कढईमध्ये, कारण काय होते तळलेलं तेल परत खावं लागतं। तरी ते बघा तूपसुद्धा बनवायला घेतले मी, म्हटलं आता तूप पण बनवून घेते, कारण बरीचशी साय जमा झाली होती। आणि एवढ्या मोठ्या पातेल्यामध्ये तूप करण्याचं कारण असं आहे की तूप एवढंसं आणि पातेलं जे आहे मी ते मोठं घेतलंय, कारण ना काय झालंय की माझी सगळी जी भांडी-कुंडी आहेत ते आता घासायला पडलेले आहेत, म्हणून म्हटलं चला आता ह्याच पातेल्यामध्ये करून घेऊया। आणि आईचा फोन आला होता, आमच्या दोघींचं बोलणं चालू होतं। तर ती म्हटली काय करते, तर मी म्हटलं तूप बनवते। तर तिने मला सांगितलं की तुळशीची जी पानं आहेत ना ती सुद्धा टाक, पण मी म्हटलं आता मी घेऊन तर आली आहे, पण आता याला धुवायचं आणि टाकायचं, ते सगळं ओले ओले पानं असतील, त्यामुळे काय होईल काय माहिती, म्हणून मी काही टाकलेच नाही याच्यामध्ये। पानं जे आहे ते स्किप करून टाकले। आणि मी आज सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेले होते, तर हे जे फुलं आहेत बघू शकताय, म्हटलं त्याची पण एक क्लिप मी काढून आणली होती, तर चला ती पण तुमच्यासोबत शेअर करूया। खूप छोटे छोटे फुलांचे वगैरे झाडं आहेत त्या गार्डनमध्ये आणि खूप सुंदर दिसत आहेत बघा। त्याला रंगीबेरंगी फुलं आहेत, एक गुलाबी कलरचं, लगेच एक येल्लो कलरचं, लगेच एक व्हाईट, असे छान छान फुलांची झाडं इथे लावलेली आहेत। आणि बघू शकताय, म्हटलं चला त्याची पण एक क्लिप घेऊन येऊया। आणि खूप छान वाटते, घराच्या जवळच आहे बघा। कधीतरी आम्ही फिरायला वगैरे येतो इथं, आणि बाळाला खेळायचं असलं तर मी इथंच त्याला घेऊन येते थोडा वेळ। तर मग आता हो म्हटले की चला बिर्याणी बनवूया। तर आमचं खूप उशिरा ठरलंय बरं का, हे डिसिजन जे आहे ना खूप उशिरा झाले की आज आपण बिर्याणी आणि 65 बनवूया म्हणून। तर 65 बनवण्याचं जे कारण आहे ना ते तुम्हाला माहीतच आहे, की जे माझे व्हिडिओ बघतात ना तर त्यांना माहीतच आहे की माझं जे बाळ आहे ते म्हणजे बाळ म्हटल्यावर तुम्हाला वाटेल आता की काही छोटंसं बाळ आहे का, तर नाही, बाळ म्हणजे मुलं कितीही मोठे झाले ना तर ते आईला एक बाळच असतात, म्हणून मी त्याला बाळ बाळच नेहमी म्हणत असते। तो जवळपास 7 वर्षाचा आहे तरीसुद्धा। तर आता इथे मस्त आम्ही गप्पा मारत मारत
मी बनवत होते आणि जे चिकनचे पदार्थ आहेत ना ते मला बऱ्यापैकी छान जमतात आणि छान होतात पण त्यांनासुद्धा आवडतात. तर मीच बनवत होते आणि मी ते बोलत होते पण आजूबाजूचा आवाज येत होता म्हणून मी माझा जो व्हॉईस आहे तो म्यूट करून व्हॉईस ओव्हर करून घेतला आहे. तर मस्त 10-15 मिनटातच हे बनून जातात बघा जे चिकन 65 आहेत ते. आणि माझे जे बाळ आहे ना त्यांनी आवडीनं खाल्लेत बरं का, 2-3 पीस खाऊन घेतलेत त्याने आणि ते मला छान वाटलं आणि वास सगळ्या घरामध्ये मस्त सुटला होता. तर त्यालाही ते वाटलं की काहीतरी नवीनच बनते काय की आपल्या घरामध्ये, म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने मी ट्राय करत असते नेहमी. तर असं काही पण तळलेलं केलं ना तर मी अगोदर टिश्यू पेपर वापरते. मला वाटतं की म्हणजे जे तेल राहतं त्याला की थोडंफार टिश्यू पेपरमध्ये ऑब्झर्व होऊन जाईल आणि जास्त तेल म्हणजे आपल्याला खाण्यात येणार नाही. तर इथं मस्त रेडी झालेले आहेत आणि खूप थोडेसे म्हणजे एक पावशर चिकनच घेतलेलं आहे मी ते आणि बाकीचं जे चिकन आहे त्याची मी बिर्याणी बनवणार आहे. आणि हे म्हटलं बाळासाठी बनवूया आपण, खातो की नाही त्याच्याबरोबर आपणही थोडं थोडं खाऊन घेऊ. तर न खाणाऱ्या व्यक्तींनी सुद्धा पीस उचललेला आहे आणि त्याला ना पहिला पीस खाल्ला की छान वाटलं बघा खायला. तर छान लागतोय असं म्हणाला आणि मला खूप छान वाटलं की तो खातोय. ॲटलिस्ट 2 जरी पीस खाल्ले तरी खूप झालं त्याच्यासाठी. तर मग त्यांनी 1-2 पीस खाल्ले आणि नंतर आम्ही ते आमच्यासाठी जे आहेत चिकन 65 जे बनवलेलं ते करून घेतलं आणि ते लगेचच मी बिर्याणीच्या तयारीला सुद्धा लागलेली आहे. तर वेगळ्या प्रकारचे थोडेसे तांदूळ आणले होते मी आज बिर्याणी बनवण्यासाठी. म्हटलं बघूया कशी होते काय, पण छान झाली होती बिर्याणी. तर काही एक ताईचं जे मी व्हिडिओ बघितला आहे की व्हिडिओ एडिटिंग करायला त्या ताईला फक्त 2-3च मिनटं लागतात. पण मला नाही वाटत की 2-3 मिनटामध्ये असे 10-10, 15-15 मिनटाचे जे व्हिडिओ आहेत ते एडिट होत असतील. मला तर 1-1 तास 1.5-1.5 तास लागते बाबा व्हिडिओ एडिट करायला. तर व्हॉईस ओव्हर करण्यासाठीच एक 2-3 मिनटं 2-4, 5-6 मिनटं लागून जातात. कुठे चुकते काय होते म्हणजे असं त्या ताईंचं म्हणणं होतं की मी लाँग व्हिडिओ जे आहेत ते 2-3 मिनटातच म्हणजे हे करते एडिट करते. पण माझ्याच्याने तर ते शक्य होत नाही बाबा, मला तर जास्त वेळ लागतो ते करायला. तर इथे मस्त बिर्याणी जी आहे आता याची रेसिपी तर काय मी जास्त शेअरच केली नाही तुमच्यासोबत, कारण अगोदरही आपल्या चॅनलवर बऱ्याच वेळा आणि माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये असते की बिर्याणी मी बनवत असते आणि रेसिपीसुद्धा मी टाकलेली आहे. त्यामुळे मला परत परत ते नको वाटलं म्हणून मी काही तर रेसिपी वगैरे टाकली नाही. मग मस्त आपली बिर्याणी रेडी झालेली आहे आणि खूप मस्त झाली होती बघा, मोकळी मोकळी एकदम. जे राईस आहेत ना एकदम असे सुटसुटीत झाले होते. तर हा पण वेट करत होता. याला ना दम बिर्याणी आवडते, वरचा जो भात आहे तो खायला खूप जास्त आवडते, म्हणून ते बिर्याणी करायची म्हटलं ना तो कधी पण म्हणतो की हां दम बिर्याणी करा म्हणून. पण अशी जी आपण साधी बिर्याणी करतो ना तेव्हा तो काही खात नाही, त्याला जबरदस्तीच खाऊ घालावी लागते. तर जेवण वगैरे झालं. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.